हम्म. तो we will try to cover the example based on whatever we have seen in 2 days. That is nothing but the RL, RC, and RLC series circuit. Okay, so in between me, just you can write down with me so that I can solve the problem. Okay, so write down. I'm just writing problem here. Just I'm extending this. Write down problem. A coil of a coil of resistance of 2.5 ohm and inductance of zero point zero 0.06 Henry connected connected in series with capacitor of connected in series capacitor of 6.8 6.8 microfarad 6.8 microfarad full stop. The whole combination the whole combination is supplied with is supplied with the whole combination is supplied with an AC voltage of and AC voltage sorry and AC voltage of 230 volt 230 volt comma 50 hertz 230 volt 50 hertz full stop. Determine first impedance second current third angle between voltage and current and fourth power consumed in the circuit fourth power sorry power consumed in circuit. Okay, so see what is given for us. They have given that a coil of a resistance 2.5 ohm and inductance zero point 0.6 Henry connected in series with capacitor of 6.8 microfarad. Okay, आता बघा मी काय करणार आहे, दिस इज गिवन एक्झाम्पल टू मी. So what I will draw, just I will draw this figure from this particular example. Just see here. मी याच्यावरून एक फिगर ड्रॉ करतो बघा सगळ्यांनी.
एक सर्किट दिलेला आहे. कुठलं सर्किट आहे? या सर्किट मध्ये रेजिस्टन्स आहे, इंडक्टन्स दिलेला आहे आणि कॅपॅसिटर दिलेला आहे. म्हणजे हे कुठलं सर्किट आहे? विच सर्किट इज देअर? RLC सिरीज सर्किट. ओके. आता बघा, रेजिस्टन्स दिलेला आहे. ओके. आफ्टर दॅट इंडक्टन्स इज गिवन and after that capacitance is also given. What is the value of resistance? That is nothing but the 2.5 ohm. बरोबर आहे. त्याच्यानंतर इंडक्टन्सची व्हॅल्यू किती दिली आहे? दॅट इज नथिंग बट दी 0.06. ओके. and capacitor value is given it as the 6.8 microfarad. आता हे होल कॉम्बिनेशन किती व्होल्टेजच्या अक्रॉस कनेक्ट केलेलं आहे? इट इज कनेक्टेड अक्रॉस 230 वोल्ट 50 हर्ट्ज. म्हणजे ह्या व्होल्टेजची व्हॅल्यू काय? दॅट इज नथिंग बट दी ऑफ 230 वोल्ट. याच्या अक्रॉस ते काय केलेलं आहे? कनेक्ट केलेलं आहे. and its frequency is of what? How many? 50 hertz. मग आता काय करायला सांगितलेलं आहे? पहिला इम्पिडन्स. ओके. सेकंड करंट. थर्ड अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. अँड नेक्स्ट इज नथिंग बट दी पॉवर कंझ्युम. आता मला सांगा, इम्पिडन्स फाइंड आउट करायचं आहे म्हणजे आपल्याला दोन बेसिक थिंग्स कुठल्या पाहिजेत? विच थिंग शुड आय नो इफ आय हॅव टू फाइंड दी इम्पिडन्स? इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय आहे? √R² प्लस, आता इथे कुठलं सर्किट दिलेलं आहे? एल पण दिलेला आहे आणि सी पण दिलेला आहे. म्हणजे मला काय फाइंड आउट करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल आय नीड टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ एक्सेल. दॅट इज नथिंग बट दी इंडक्टिव्ह रिएक्टन्स. अँड सेकंड आय हॅव टू फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्सी. दॅट इज कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. ओके. आता बघा, एक्सेल मी पहिल्यांदा एक्सेल फाइंड आउट करतो. काय एक्सेलचा फॉर्म्युला? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एक्सेल? ओमेगा एल. दॅट इज 2 पाय एफ इंटू एल. आता व्हॅल्यू ठेवा सगळ्या. 2 त्याच्यानंतर पाय. ओके. इंटू एफ किती दिलेला आहे? एफ इज हाऊ मच? 50. अँड इंडक्टन्स इज हाऊ मच? इट इज गिवन 0.06 हेनरी. सो याच्यावरून सगळ्यांनी आता ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. एक्सेलची व्हॅल्यू किती ते फाइंड आउट करा. एव्हरीबडी take the calci with you and find out the value of inductance XL. One in 8.49. 18. 188. 18.84 बरोबर आहे का? Yes, sir. That is nothing but the ohm. Ohm. ओके. आता याच्यानंतर काय फाइंड आउट करणार आहे? यू आर गोइंग टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ एक्सी. सो हाऊ टू फाइंड आउट दी एक्सी? 1/2 पाय एफ सी. बरोबर आहे. 1/2 पाय एफ सी. सो पुट ऑल दिस व्हॅल्यू. 1/2 पाय. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे? हाऊ मच इट इज? 50. बरोबर आहे का? त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? नंतर सी. सी ची व्हॅल्यू बघा किती दिलेली आहे? सी ची व्हॅल्यू 6.8 मायक्रोफॅरड. त्याला जर फॅरड मध्ये केलं तर काय येणार आहे? 6.8 इंटू 10 to the power -6. आता सगळ्यांनी ह्याच्यावरून एक्सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. काय येते बघा एक्सी ची व्हॅल्यू. व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ एक्सी? टेल मी. काय ती एक्सी ची व्हॅल्यू? पहिल्यांदा काय करायचं? हे सगळं खाली जे दिलेलं आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि त्याचा रेसिप्रोकल केला तर एक्सी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ एक्सी? 468. करेक्ट. दॅट इज नथिंग बट दी 468 ओहम. आता मला सांगा, तुमच्या ह्याच्यात कुठली व्हॅल्यू जास्त आली? एक्सी ची व्हॅल्यू जास्त आली का एक्सेल ची व्हॅल्यू जास्त आली? XC. So what formula you are going to use? Z is equal to, Z म्हणजेच काय? इम्पिडन्स. ओके.
So what is that? Z is equal to under root r square plus what you are going to use? xc minus xl bracket square. आले सगळ्यांना? तर सगळ्यांनी ह्यात व्हॅल्यू ठेवा आणि झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करा सगळ्यांनी. ह्यात आर ची व्हॅल्यू ठेवा, एक्सी ची व्हॅल्यू ठेवा, एक्सएल ची व्हॅल्यू ठेवा, झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. Four four 9.16. Just wait for 2 minutes. I am having important work. Just wait. We will start. Six. Eight point two six seven. Just wait. Just wait. 1 1. What will be the value? Z ची व्हॅल्यू किती आले? What is the value of Z? 9.16. Correct. 449.
449.16 ओहम. सगळ्यांची आली आहे का? कुणाची वेगळी आली आहे का ह्याच्यापेक्षा काही? हा, कुणाची ह्याच्यापेक्षा वेगळी आलेली आहे का? No, sir. ओके. नाव आता मला काय काढायचं आहे? इम्पिडन्स काढलेला आहे. करंट कसा काढणार आहे? हाऊ आय कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ करंट? V is equal to IZ. Correct. I am having the formula that V is equal to I into Z. बघा, V ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? दॅट इज ऑफ व्हॉट? 230 30 volt. is equal to I into Z. How much it is? 449.16. So tell me the value of current from this equation. What will be the value of current? 0.512. 0.5120. 0.512 ampere. This is the value of current. आता मला काय फाइंड आउट करायचंय बघा? दी अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. म्हणजेच मला काय फाइंड आउट करायचंय? व्हॉट आय हॅव टू फाइंड आउट? आय हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ फाय. Phi. बरोबर आहे का? आता माझ्याकडे कुठल्या कुठल्या क्वांटिटीज अवेलेबल आहेत बघा. हिअर ज्यावेळेस तुम्ही इम्पिडन्स ट्रायंगल बघितला, बरोबर आहे, त्यात आपण फायचे 2 फॉर्म्युले बघितले. ओके, माझ्याकडे त्यात आपण कुठले कुठले फॉर्म्युले लिहिले होते? सध्या माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे बघा? रेझिस्टन्स अवेलेबल आहे आणि झेड पण अवेलेबल आहे. म्हणजे आर ची व्हॅल्यू पण माझ्याकडे अवेलेबल आहे आणि झेड ची व्हॅल्यू पण माझ्याकडे अवेलेबल आहे. तर इन टर्म्स ऑफ झेड आणि आर आपण फॉर्म्युला बघितला होता का? काय फॉर्म्युला बघितला होता? करेक्ट. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आर R बाय upon Z. झेड. ओके, आता बघा, म्हणजे फाय इज इक्वल टू काय येणार आहे? फाय इज इक्वल टू Cos Cos कॉस R इनवर्स upon Z. ऑफ कॉस इनवर्स ऑफ आर बाय झेड. मग ह्यात व्हॅल्यू पुट करा आता. कॉस इनवर्स ऑफ आर ची व्हॅल्यू किती आता? व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ आर हिअर? 2.5. 2.5 ohm. बरोबर आहे. त्याच्यानंतर झेड ची व्हॅल्यू पुट करा. किती आहे झेड ची व्हॅल्यू? 449. तुमची काय आलेली आहे? 16. आता याच्यावरून काय करा? फाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि मला सांगा फाय ची व्हॅल्यू किती येते. आता हे फाइंड आउट करताना डिग्री मध्ये फाइंड आउट करायचं. रेडियन मोड वगैरे काही चेंज करू नका. फाइंड आउट दिस व्हॅल्यू इन डिग्री. 89.68. Correct. That is nothing but the 89.68. बरोबर आहे. आता तुम्हाला बऱ्याचशा वेळा एमसीक्यू मध्ये काय विचारलं जातं की फाय ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर हे लीडिंग आहे का लॅगिंग आहे हे सांगा. आता लीडिंग आहे का लॅगिंग आहे हे तुम्ही कशावरून ठरवणार? कसं ठरवणार? आता बघा, त्याच्यासाठी लुक ॲट दी व्हॅल्यू ऑफ एक्सेल अँड एक्सी. बरोबर आहे. एक्सेल ची व्हॅल्यू काय? एक्सी पेक्षा काय लहान आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस एक्सी ची व्हॅल्यू मोठी असेल त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? इट इज नथिंग बट दी लीडिंग. ओके, आणि ज्या वेळेस एक्सेल ची व्हॅल्यू मोठी असणार त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? यू कॅन कॉल इट इज नथिंग बट दी लॅगिंग. कळलेलं आहे सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? ओके, आता आपल्याला काय काढायचंय? पॉवर कन्झ्युम्ड इन दी सर्किट. पॉवर कन्झ्युम्ड इन दी सर्किट म्हणजे सर्किट मध्ये कोणती पॉवर कन्झ्युम केली जाते? आपण पॉवरचे 3 टाइप बघितलेत. अपरंट पॉवर, ऍक्टिव्ह पॉवर आणि रिएक्टिव्ह पॉवर. ह्यातली कुठली पॉवर सर्किट मध्ये कन्झ्युम केली जाते? विच पॉवर इज कन्झ्युम्ड इन दी सर्किट? आपण डेफिनेशन बघितलेले आहे. सगळ्यांनी त्या डेफिनेशन लिहून पण घेतलेलं आहे. एव्हरीबडी हॅज रिटन डाउन दॅट डेफिनेशन. The power which is actually consumed in the circuit, that is true power, which is denoted by the letter capital P. काय फॉर्म्युला आहे त्याचा? VI cos of phi. VI cos of phi. तर व्हॅल्यू पुट करा इथं. V ची व्हॅल्यू किती आहे? 230. त्याच्यानंतर
करंटची व्हॅल्यू पुट करा. आपण काढलेली आहे 0.052512 इंटू. आता कॉस फायची व्हॅल्यू पुट करताना काय करणार, कॉस ऑफ फायची व्हॅल्यू आपण काढलेली आहे किती, 89.68 डिग्री. 89.68 डिग्री. याच्यावरून आता पॉवरची व्हॅल्यू सगळ्यांनी किती येते सांगा. व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ पॉवर. 657.68. किती येते. हा 657.68. 657.68. ओके. याला युनिट काय असणार आहे, दॅट इज नथिंग बट दी वॅट. युनिट इज नथिंग बट दी वॅट. कळलंय का सगळ्यांना. एव्हरीबडी Yes. गॉट इट. हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल. वेगळं असं काय आहे का या एक्झाम्पल मध्ये. इज देअर एनी डिफिकल्टी इन टू दिस एक्झाम्पल. फक्त काय माहित पाहिजे आपल्याला, वी शुड नो दी फॉर्म्युली. ओके. आता सगळ्यांनी व्यवस्थितरित्या हे एक्झाम्पल त्यांच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. विदिन अ 5 minutes यू कॅन राईट डाऊन दिस. हॅलो हॅलो. सर ती झेड ची व्हॅल्यू हा, whether it is wrong. त्या think झेड च्या व्हॅल्यू मध्ये रॉंग वाटतंय. तुम्हीच सांगितलं कॅल्क्युलेशन करून, पण माझ्या मते रॉंग नसेल ही व्हॅल्यू. कारण जर एक्झाम्पल बघितलं तर अंदाज येतो ऍक्च्युली झेड ची व्हॅल्यू किती असेल. देन आय थिंक इट इज राईट व्हॅल्यू. सर कॅल्सी तर तुमच्याकडेच आहे, माझ्याकडे तर काही कॅल्सी नाहीये. तर 468 मायनस 18.84 ची व्हॅल्यू ती 449.16 येते. त्यात प्लस 2.5 करायचं राहिले. मग करा की किती ते बघा. 451. 2.5 स्क्वेअर आहे आणि त्याचा रूट काढायचा आहे. मग 2.5 चा स्क्वेअर म्हणल्यावर 2.5 येणार ना. 6.25 आहे. मग ते ऍडिंग करायला राहिले ना. आणि परत मग त्याचं स्क्वेअर रूट 6.25 प्लस 449.16 आता त्याचा रूट काढ. कॅल्सी तुमच्याकडेच आहे. तसं काही एवढं डिफिकल्ट नाही आहे हे एक्झाम्पल. थांबा, कॅल्क्युलेशन माझ्याकडे, आय एम हॅव्हिंग मोबाईल, आय विल डू इट इन 1 minute. इट डज नॉट रिक्वायर दॅट मच टाइम फॉर मी. This value is absolutely correct. Whatever value this is there, no, 449.16, this is absolutely correct, no doubt about that. This value is correct. ज्यांचं आलेलं नाही त्यांनी कॅल्क्युलेशन चेक करा. मी कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू काढलेली आहे. दिस व्हॅल्यू इज करेक्ट, 449.16. यू कॅन राईट डाऊन इन युअर नोटबुक. नोटबुक मध्ये लिहून घ्या सगळ्यांनी. हा, ज्याची कुणाची आली नव्हती त्यांची आली का तेवढी व्हॅल्यू. काय चुकलं कळतंय का. आली का, कुणाची आली नव्हती त्यांची व्हॅल्यू आली का तेवढी. आले
कम्प्लीट केलं सगळ्यांनी? No, sir. झालं सर. Boys, whether you have completed, all girls completed? लिहिले सगळ्यांनी? Can we proceed further? झाले का सगळ्यांचं? Yes, sir. Okay, so see. Write down next example. Yeah. A resistance of 3 ohm, a resistance of 3 ohm is connected in series with inductance of 0.012739 Henry. 0.012739, just a minute, 739 Henry, full stop. Whole circuit is connected across 230 volt, 50 hertz AC supply, full stop. Calculate first inductive reactance, second impedance, third current, fourth power factor of circuit, and fifth power factor angle. ओके, आता बघा काय दिलेलं आहे. There is a one circuit in here. The resistance of 3 ohm is connected in a series with the inductance of 0.01239 Henry. ओके, म्हणजे हे कुठलं सर्किट आहे? Which circuit is there? which circuit is there? RL series circuit. कारण ह्याच्यात कॅपॅसिटर दिलेला नाही. ओके, म्हणजे मी बघा सर्किट ड्रॉ करतो आता. जस्ट आय विल ड्रॉ द सर्किट हियर. This is the resistance and this is the inductor, okay, which is connected across how many volt they have given? That is nothing but the 230 volt 50 hertz supply. याच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. रेजिस्टन्स ची व्हॅल्यू किती आहे? 3 ओहम. त्याच्यानंतर इंडक्टन्स ची व्हॅल्यू किती आहे? 0.01279. 0.01279 हेनरी. ओके, पहिल्यांदा काय काढायला सांगितलंय त्यांनी? इंडक्टिव्ह रिएक्टन्स. म्हणजेच काय काढायला सांगितलंय? XL.
So what will be the formula for Excel? Excel is equal to 2 pi f into L. Okay, so see 2 pi f, how much it is? फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज इंटू यल ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला? व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ यल? दे हॅव गिवन 0.012739. सो फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ एक्सेल. किती येते एक्सेल ची व्हॅल्यू? 4. किती येते? 4 येते का? That is 4.0025. that is 4. That is nothing but the 4 ohm. कळलंय सगळ्यांना? आता काय करायला सांगितलेलं आहे? इम्पिडन्स. बरोबर आहे. RL सिरीज सर्किट मध्ये इम्पिडन्सचा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट विल बी दी फॉर्म्युला फॉर इम्पिडन्स इन RL सिरीज सर्किट? सिंपल आहे. काय असणार आहे? Z इज इक्वल टू अंडर रूट R स्क्वेअर प्लस काय असणार आहे? एक्सेल स्क्वेअर. ओनली दिस मच. कारण इथं आता एक्सी प्रेझेंटच नाहीये. ओके, सगळ्यांना मग कळले का हा फॉर्म्युला? झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा सगळ्या. आता आर ची व्हॅल्यू किती आहे बघा? 3 ओहम. 3 स्क्वेअर प्लस एक्सेल ची व्हॅल्यू काय बघा? 0.01279 स्क्वेअर. सर 4 स्क्वेअर ना? Oh, 4 sorry. square. I'm sorry. I'm sorry. Just I have taken the value of L. We have to take the value of XL. Okay. So that is nothing but the 4 square. So what will be the value of Z? 5. That is nothing but the 5 ohm. Okay. Now what they have told us? Current find out करायचं आहे. So what will be the formula for current? V is equal to I into Z. So V is how much? 230 they have given. Then which is equal to I into Z, how much it is? 5. So find out the value of current. What will be the value of current? 46. किती येते? 46. 46 ampere. 46 ampere. ओके. आता त्यांनी काय करायला सांगितलेलं आहे? पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय? हा, व्हॉट इज द मीनिंग ऑफ पॉवर फॅक्टर? आपण कसा डिनोट करतोय पॉवर फॅक्टर? वी आर गोइंग टू डिनोट पॉवर फॅक्टर बाय दी कॉस ऑफ फाय. बरोबर आहे का? आता कॉस फाय चा इम्पिडन्स ट्रायंगल मधला फॉर्म्युला काय? व्हॉट विल बी दी फॉर्म्युला फॉर कॉस फाय इन द इम्पिडन्स ट्रायंगल? R/Z. Correct. Cos phi is equal to R by Z. Okay. So put all the values here. Resistance दिलेला आहे 3. Z किती दिलेला आहे? काढलेला आहे तुम्ही 5. So what will be the value of cos phi? 0.6. 0.6. किती असणार आहे? 0.6. ओके. आता हा पॉवर फॅक्टर लॅगिंग असणार आहे का लीडिंग असणार आहे? कुठलं सर्किट आहे बघा? रेजिस्टन्स दिलेला आहे आणि इंडक्टर दिलेला आहे. मग लॅगिंग असणार आहे का लीडिंग असणार आहे? हा, वेदर इट इज लॅगिंग और लीडिंग. हा, इंडक्टिव्ह सर्किट आहे. इंडक्टिव्ह सर्किट मध्ये मी काय सांगितलंय? ऑलवेज पॉवर फॅक्टर काय असतोय? इट इज ऑलवेज लॅगिंग. ओके. व्हाय? बिकॉज करंट लॅग्स दी व्होल्टेज. Okay, so power factor is nothing but the 0.6 lagging. Now what they told us, find out the power factor angle. म्हणजेच काय फाइंड आउट करायचंय? phi. So how I can find the phi? Phi is equal to cos inverse of phi is equal to cos inverse of 0.6. So किती येते phi ची व्हॅल्यू? What will be the value of phi? 3.13. किती येते? 53.13. करेक्ट. 53.13 डिग्री. सगळ्यांना कळले की एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचंय? हा, Yes, sir. व्हेरी गुड. गॉट दिस Yes, sir. एक्झाम्पल.
यू कॅन राईट डाऊन इन युअर नोटबुक. लिहून घ्या, नोटबुक मध्ये लिहून घ्या. कम्प्लिटेड झालंय सगळ्यांचं. लिहिलंय सगळ्यांनी. झालेलं आहे का सगळ्यांचं? ओके, वी विल Yes, टेक sir. नेक्स्ट एक्झाम्पल. राईट डाऊन नेक्स्ट एक्झाम्पल. A 230 volt, comma 50 hertz, applied across 230 volt 50 hertz applied across
across a coil of resistance 15 ohm and inductance of 0.05 Henry. Full stop. It is connected in series with capacitor of 100 microfarad. Find first current, second voltage across capacitor. बघा आता काय दिलेलं आहे या एक्झाम्पल मध्ये, तुम्हाला मगासारखं RLC सिरीज सर्किट दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 15, इंडक्टन्स दिलेला आहे 0.05 हेनरी आणि तो किती कॅपॅसिटर बरोबर कनेक्टेड आहे, 100 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर बरोबर. आपल्याला काय करायचे, वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ करंट अँड देन वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अक्रॉस दी कॅपॅसिटर. म्हणजे फक्त कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला काय करायला सांगितलंय, त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ओके, आता पहिल्यांदा कुठून स्टार्ट करणार, फ्रॉम व्हेअर यू आर गोइंग टू स्टार्ट फॉर सॉल्विंग दी प्रॉब्लेम. कुठून स्टार्ट करणार प्रॉब्लेम सॉल्व करायला, इम्पिडन्स फाइंड आउट करायला लागणार. आपल्याला काय काढायचं आहे, करंट. सो व्हॉट विल बी दी फॉर्म्युला फॉर करंट, V is equal to I into Z. So first of all we have to find the value of Z, but for finding out the Z, what we will require, XL and XC. Okay, so find out the first XL. So what is the XL, that is 2 pi F into L. So put all the values here. 2 pi F, how much it is nothing but the 50 into L. L is how much, that is nothing but the 0.05. So find out the value. सर अक्रॉस कॅपॅसिटर आहे ना. आपण पहिल्यांदा हे काढतोय, काय म्हणतो त्याला, एक्सेल आणि एक्सी काढतोय. दिस इज द डिफरंट थिंग. व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर हे कसं काढायचं मी सांगतो तुम्हाला, आय विल टेल यू. बट फॉर फाइंडिंग आउट द करंट we should require the value of Z first. Okay, so find out the value of XL. 15.71 ohms. किती ते 16. 15.71 बरोबर आहे का, करेक्ट आहे का, 15.71. ओके, नाउ त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचंय, XC. सो हाऊ टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ XC, XC इज इक्वल टू 1/2 pi FC. बरोबर आहे. सो पुट ऑल दी व्हॅल्यूज हियर. 1/2 pi F, फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे, दॅट इज नथिंग बट दी 50 अँड कॅपॅसिटरची व्हॅल्यू किती दिली आहे, 100 मायक्रोफॅरेड. म्हणजे काय येणार आहे, 100 into 10 to the power -6. सो फाइंड आउट करा किती ते व्हॅल्यू, XC ची व्हॅल्यू किती ते 31.83. 31.83 ओहम. बरोबर आहे का, सगळ्यांची येते का एवढी. ओके, आता काय यूज करणार मग फॉर्म्युला, Z इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, कशाची व्हॅल्यू मोठी आली आहे,
XC ची, म्हणजे काय येणार आहे आर स्क्वेअर प्लस XC मायनस एक्सेल ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करा. आर ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे, हाऊ मच इट इज गिवन 15. सो 15 स्क्वेअर प्लस XC ची व्हॅल्यू किती दिली आहे 31.83 मायनस एक्सेल किती आहे 15.71 square. So find out the value of Z from this. So what will be the value of Z? 22.01. किती येते 22. 22.01. What will be the its unit? It is nothing but the ohm. आले का सगळ्यांचे एवढं? Everyone got this value? Okay. Now find out the value of current. How we are going to find out? V is equal to I into Z. So I is equal to V by Z. V ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 230. Z तुम्ही आता फाइंड आउट केलेला आहे किती आहे 22.01. सो फ्रॉम दिस फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ करंट. करंटची व्हॅल्यू किती येते सांगा. What will be the value of current from this? 10.44. Correct. That is nothing but the 10.44 ampere. बरोबर आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट. आता बघा एक महत्वाचा पॉइंट इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. म्हणजे जर तुम्ही हे RLC सिरीज सर्किट बघितलं, हे रेजिस्टन्स हा जो आहे तो रेजिस्टन्स इंडक्टर आणि हा कॅपॅसिटर. बरोबर आहे. ओके. याच्या अक्रॉसचं रेजिस्टन्स VR होतं, याच्या अक्रॉसचं रेजिस्टन्स काय होतं सॉरी व्होल्टेज VL आणि याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय होतं VC. बरोबर आहे. आता मला जर व्होल्टेज अक्रॉस फक्त कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे, ऑब्विसली माझा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ कशात असला पाहिजे I इंटू व्हॉट आय कॅन से रिॲक्टन्स. बरोबर आहे. मग मला जर व्होल्टेज अक्रॉस जर कॅपॅसिटर काढायचं असेल तर कॅपॅसिटरचा रिॲक्टन्स कुठला असतो, विच इज रिॲक्टन्स फॉर द कॅपॅसिटर, दॅट इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे माझं व्होल्टेज काय येणार आहे VC, दॅट इज व्होल्टेज अक्रॉस द कॅपॅसिटर इज नथिंग बट दी I into XC. What is the formula for voltage across capacitance? I into XC. जर मला व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काढायला सांगितलं असतं तर काय फॉर्म्युला आला असता VL इज इक्वल टू I into XL. आणि जर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स काढायला सांगितलं असतं तर काय फॉर्म्युला आला असता VR इज इक्वल टू I into R. बरोबर आहे. आता बघा करंटची व्हॅल्यू किती दिलेली आहे दॅट इज नथिंग बट दी 10.44 इंटू XC. XC ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे इथं किती आहे 31.83. सो फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अक्रॉस दी कॅपॅसिटर. किती येते बघा VC ची व्हॅल्यू सांगा किती येते 332.30. 32. 332. ओके 332.30. 30. दॅट इज नथिंग बट दी वोल्ट. सगळ्यांना कळेल आहे का हाऊ टू फाइंड आउट दिस व्होल्टेज अक्रॉस दी कॅपॅसिटर? कळलेलं आहे का? ओके, राईट डाऊन दिस एक्झाम्पल इन युअर नोटबुक.
सगळ्यांचं झालंय का लिहून? Yes, sir. Okay, so